आता जाऊयात वर्ध्यामधून एक महत्त्वाची अपडेट समोर येते। वर्ध्यामध्ये सुद्धा मतदान यंत्रणांमध्ये काहीसा बिघाड झाल्याचं कळतंय, तर ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे। वर्ध्यामध्ये मतदान केंद्रावर यामुळे गोंधळ उडालाय। आताची ही महत्त्वाची आणि मोठी घडामोड आपण पाहतोय वर्ध्यामधून। आमचे मतदानाला नेमका प्रतिसाद कसा मिळतो हे आता पाहावं लागणार आहे। काही वेळेत मतदान या मशीनमध्ये सुरू होणार आहे आणि आता सुरू झालेल्याची माहिती मिळते। आपण पाहू शकतो मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे। तब्बल अर्धा तास ही बंद होती मशीन आणि या मशीन बंदमुळे काही वेळ मतदान प्रक्रिया खोळंबली असल्याची माहिती समोर आलेली आहे। चेतन व्यास, साम टीव्ही न्यूज, वर्धा। तर आपण पाहतोय अगदी मतदानाला सुरुवातच होते तोच ईव्हीएम मशीन्समध्ये बिघाड होण्याच्या ह्या घटना घडतायत। अमरावतीमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे आणि वर्ध्यामध्ये सुद्धा आता ईव्हीएम मशीनमध्ये काहीसा तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि त्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। मतदारांचा खोळंबा झाला। त्यामुळे प्रशासनाची ही जय्यत तयारी नेमकी कशी आहे आणि यामध्ये नेमकं काय सध्या सुरू आहे असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। दरम्यान मतदानासंदर्भातली प्रत्येक घडामोड, प्रत्येक अपडेट साम टीव्हीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। अगदी सकाळपासून 7 वाजल्यापासून मतदान सुरू झालंय आणि तेव्हापासूनच्या सगळ्या घडामोडी आपण पोहोचवतोय।